मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. आपण आलोय आंबेगाव तालुक्यातील रांजणी जे गाव आहे त्यामधील खडकवाडी परिसरात. येथील शेतकऱ्यांच्या वीज पंप जे नदी किनारे आहेत त्याच्या ज्या केबल आहेत त्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्यात. आपल्या समेत रांजणी गावातील खडकवाडी परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या वीज पंप नदी पात्रात आहेत ते शेतकरी आपल्या समवेत आहेत. काय झालंय सांगा जरा माहिती. सांगा तुम्ही. खडकवाडी नरसे बंधाऱ्यावरती जवळजवळ 40 ते 50 मोटरींच्या हे केबली चोरांनी रात्री चोरून नेलेले आहे. ते बंधाऱ्याला पाणी नाही. 15 ते 3 आठवडे झाले बंधाऱ्याला पाणी नाही. एका शेतकऱ्याची जवळजवळ 30-31 रुपयाची आसपास त्या केबलींची किंमत आहे. 100-125 मीटरच्या आसपास एका शेतकऱ्याची किंमत. किती शेतकरी असतील? असे 54 शेतकरी, 54 मोटरी अशा टोटल. अरे बाप. या बंधाऱ्यावरती नरसी राजनी बंधाऱ्यावरती आधीच शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव नाही आणि त्यातून ही अशी परिस्थिती. आणि पोलिसांचं अजिबात याच्याकडे लक्ष नाही या गोष्टीकडे. वारंवार ह्या घटना होत राहतात. लोक कंप्लेंट करतात, काही त्याचा इनपुट निघत नाही. यापूर्वी कधी घटना घडली? यापूर्वी 6 महिन्यापूर्वी घटना घडली होती. इथलीच का? इथलीच. हे पहा, सध्या अवकाळीचे संकट आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव नाही. त्यातून आता चोरट्यांनी हा उपद्रव सुरू केल्याने शेतकऱ्यांपुढे संकटच आहे. एक मिनिट, नाव सांगा. माझं नाव भोर योगेश बाळकृष्ण. काय माझी पण या बंधाऱ्यावरती मोटर आहे. जवळजवळ 50 ते 55 शेतकऱ्यांच्या या ठिकाणी उपसा सिंचन योजना आहे. ह्या घटना वारंवार चोरीच्या केबल चोर, मोटर चोरीच्या घटना होतात. यापूर्वी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारी पण दिलेली आहे. तक्रार घेतात, येतात, पाहून जातात. त्यानंतर कुठलीही काही हालचाल पोलीस खात्याकडून होत नाही. आज अशी परिस्थिती, अवकाळीचं संकट, कांद्याला बाजारभाव नाही, इतर तरकारी मालाला बाजारभाव नाही. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना आज जवळजवळ एका शेतकऱ्याला 30 ते 35 हजाराचा हा खर्च आहे. कुठून पैसे आणायचे? 120 रुपये मीटरने आज एक केबल आहे. एका शेतकऱ्याला जवळजवळ 100, 150, 200 मीटर केबल लागणार. शेतकऱ्यांनी पैसा उभा करायचा कुठून? बरोबर. शेतीचं भांडवल वेगळं, ह्या अशा चोऱ्या वेगळ्या. यात काहीतरी गृह खात्यांनी लक्ष घालून आम्हाला या गोष्टीचा काहीतरी मोबदला मिळवून द्यावा, चोरांना पकडावा, जेणेकरून वचक बसन या पुढे या घटना घडणार नाही. टोटल किती लाखाचा केबल असतील? आमच्या अंदाजे जवळजवळ 5 ते 6 लाखाचा मुद्देमाल गेलेला आहे. सरासरी एका शेतकऱ्याचा तुम्ही गृहीत धरा 150 मीटर केबल धरली तर 120 रुपयाने आज ते 18 ते 20 हजार रुपयाची होती. आज 55 शेतकरी, किमान 4-5 शेतकऱ्याचे गेले नाही असं आपण गृहीत धरू. 50 शेतकऱ्याचे गेले तरी 18 हजारांनी हिशोब केला तरी आज 8 ते 9 लाख रुपयाचा मुद्देमाल होतो. म्हणजे एका जर गावात जर एका मळ्यात एवढी जर मोठ्या प्रमाणात चोरी होत असेल तर गृह खात्याने याच्यावर काहीतरी कारवाई केलीच पाहिजे ना. आमच्या शेतकऱ्यांची मागणी. आतापर्यंत वळती झालं, नागापूर झालं, आज येडगाव सारख्या ठिकाणी घटना ताजी येडगावची. त्या ठिकाणी गृह स्वतःच्या यांनी कॅमेरे टाकलेत. आता तिथल्या शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती झाली. वारंवार चोऱ्या होणं, मोटरी जाणं, केबली जाणं. नाही, आतापर्यंत रांजणी झालं, वळती झालं, नागापूर झालं, शिंगवे इकडं काठापूर, अनेक वेळा शेतकऱ्यांच्या वीज पंपांच्या केबल गेलेल्या आहेत. परंतु आतापर्यंत आपल्या भागात तपास लागलेलाच नाही. कधीच नाही. आमच्या बंधाऱ्यावर 4 ते 5 वेळची घटना आहे. आम्ही स्वतः कंप्लेंट दिली पोलीस स्टेशनला 5 ते 6 वर्षापूर्वी. त्यावेळेस तर हप्त्यातून 3 वेळा केबली गेलेल्या लोकांच्या, एका हप्त्यात 3 वेळा. त्यावेळेस अजूनपर्यंत काहीच नाही, त्याचा मागमूस काहीच नाही. शेतकऱ्यांनी कुठल्या संकटाला सामोरे जायचं? नैसर्गिक जायचं, अशाच ह्या चोऱ्यांना जायचं? काही शेतकऱ्याचं सगळं उघड्या होते. माल उघड्या होय, शेती उघड्या होय, मोटरी उघड्या होय, केबली उघड्या होय. कुठं शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं? मागणी काय आहे नेमकी? मागणी आमची एवढीच आहे, पोलीस खात्याने याच्यात सखोल लक्ष देऊन ह्या चोरांना काहीतरी शासन झालं पाहिजे, जेणेकरून वचक बसून या पुढच्या काळात ह्या घटना घडण्यास अटकाव बसेल. जरा त्यांना काही शासनच होत नाही, त्याच्यामुळे ते फोपावलेत. नाव सांगा. माझं पुरुषोत्तम गोपाळ निकम. कोणत्या शेतकऱ्यांच्या केबल गेलं? विशाल हांडे,
माधव निकम, बंडा शेठ बोर, महेंद्र बोर, बंडा शेठ वाघ, खंडू वाघ, योगेश बोर, बाळू बोर, सचिन वाघ, प्रकाश वाघ, दत्ता थोरात, प्रवीण बोर, चैतन्य वाघ, महेंद्र बोर, खंडू पांडू बोर, निवृत्ती वाघ. जवळपास 54 शेतकऱ्यांच्या केबल चोरी गेले. गेले. धन्यवाद.